नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आलो. येणाऱ्या 72 तासात तुम्हाला काय आणि कोणाला ओळखायचं आहे, काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ओळखायला सांगितल्या जात आहेत आणि काय असे संकेत आहेत ते तुम्हाला ते ओळखण्यासाठी काही संकेत तुम्हाला दिले जातील आणि काही गोष्टी तुम्हाला दाखवल्याही जातील ज्याच्याद्वारे तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, ते ओळखायचं आहे. तुम्हाला काय संकेत आहेत, काय तुम्हाला दाखवलं जाईल आणि काय आहे जे तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघूया टॅरोज काय सांगतायत, काय आहे अशी ही रीडिंग जी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर येणाऱ्या 72 तासात अशी कोणती शक्ती आहे जी तुम्हाला प्रोटेक्ट करते, प्रोटेक्शन देते, तुम्हाला सुरक्षित ठेवते. ती शक्ती तुम्हाला ओळखायची आहे. ज्या शक्तीमुळं तुम्ही सुरक्षित आहात, तुमचा जो रथ आहे तो रथ अगदी व्यवस्थित चाललेला आहे. जो रथ आहे तुमचा, तुम्ही जे आहात, ज्या रथामध्ये तुम्ही बसलेला आहात, आयुष्याचा जो रथ आहे, ठीक आहे, आयुष्याच्या या रथामध्ये आपण सर्वजण बसलोय. तर हा रथ जो आहे हा सुरक्षित आहे. तर हा कोणामुळे आहे, अशी कुठली शक्ती आहे जी हा रथ सुरक्षित ठेवते आणि त्या सुरक्षेचं जे हे आहे ते हातात त्या शक्तीनं घेतलेलं आहे. ती शक्ती कोण आहे, कुठली शक्ती आहे जिचा तुमच्यावर वरदान आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे, अशी कुठली शक्ती आहे. ती शक्ती तुम्हाला या येणाऱ्या 72 तासात ओळखायची आहे. काही संकेत तुम्हाला दिले जातील. त्या संकेतांद्वारे तुम्हाला त्या शक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. ती शक्ती तुम्हाला खूप संरक्षित ठेवती आहे, कारण ती शक्ती आहे म्हणून तुम्ही आहात. हा असा मेसेज इथं दिला जातो. तर बघूया अशी कोणती शक्ती आहे. थँक्यू सो मच. हनुमान बजरंगबली, बेसिक्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन. मी तुम्हाला सुरुवातीला आत्ता रीडिंग सुरू करताना सांगितलं, ह्या जी शक्ती आहे तिनं तुमच्या प्रोटेक्शनचा विडा उचललेला आहे, तुमच्या संरक्षणाचा विडा उचललेला आहे. त्या शक्तीनं तुम्हाला संरक्षित करणं, तुम्हाला प्रोटेक्शन देणं, तुम्हाला सगळ्या नकारात्मक शक्तींपासून प्रोटेक्शन देण्याचं विडा उचललेला आहे आणि ते तुम्हाला सदैव सतत तुम्हाला सहकार्य करत असते, तुम्हाला साथ देत असते. त्या शक्तीला तुम्हाला ओळखायचं आहे. ती शक्ती म्हणजे बजरंगबलीची आहे आणि ही शक्ती तुम्हाला ब्लेसिंग्स देते, तुमची स्ट्रेंथ, तुम्हाला तुमचा उत्साह वाढवण्यासाठी. तुम्ही जरा जरी मरगळलेले असला किंवा जरा जरी तुम्हाला तुमच्यामध्ये आळस आला किंवा तुम्हाला नैराश्य वाटत असेल, तर तुम्ही जय श्रीराम म्हटला की तुमच्यातली एक शक्ती, अशी ऊर्जा असून उफाळून वर येते. असं तुम्हाला वाटत असेल, ऊर्जा प्रवाहित होते, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता नसातून पसरते असं तुम्हाला वाटतं. अंगात एक वेगळीच शक्ती संचारती आहे असा तुम्हाला भास होतो आणि ती शक्ती जी आहे ती शक्ती साक्षात बजरंगबलीची आहे आणि हा आशीर्वाद तुम्हाला इथं दिला जातोय. येणाऱ्या 72 तासात तुम्ही ती अनुभवताय. जर काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, काही गोष्टींमध्ये काही वेळा तुम्ही पुढंच जात नाही आहे, तिथंच म्हणजे स्थिर तुम्हाला असं वाटते की काही वेळा आपण पुढंच जात नाही आहे, तिथंच थांबलेलो आहोत आणि परिस्थिती बदलत नाही आहे, नवीन ह्याच्यामध्ये जात नाही, तेच थोडंसं बरेच वेळा असं होतं, एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच ह्याच्यामध्ये असलं की ते असं डिस्कस्टिंग वाटतं, नको वाटतं, त्याचा कंटाळा येतो, त्याचं हे. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतात साक्षात बजरंगबली. त्यांची शक्ती तुमच्याबरोबर आहे. बघा, साक्षात पर्वत, हिमालय उचलून ज्यांनी आणला, पर्वत ज्यांनी उचलला, ती साक्षात म्हणजे श्री महादेवांचेच स्वरूप म्हणजे श्री बजरंगबली. त्यांनी श्रीरामांच्या भक्तीसाठी, त्यांच्या सेवेसाठी साक्षात महादेवानी जे रूप घेतलं ते म्हणजे बजरंगबलींचं. आणि हेच बजरंगबली म्हणजेच साक्षात महादेव तुमचं प्रोटेक्शन करतात, तुम्हाला संरक्षण देतात. कोणतीही शक्ती तुम्हाला कुठेही थांबवू शकत नाही आणि तुम्हाला एका अशा ह्याचं जे वातावरण झालेलं आहे किंवा अशा असं वाटते तुम्हाला तिथं की म्हणजे उत्साह नाही आहे, त्या तुमच्या उत्साहदायक वर्धक अशा वातावरणामध्ये किंवा अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमच्यातली ती स्ट्रेंथ साक्षात बजरंगबली वाढवत आहेत आणि ते तुम्हाला प्रोटेक्शन देतात. कारण हेच आहे की तुम्हाला तुमच्या शक्तीची त्यांना ओळख करून द्यायची आहे, तुम्हाला तुमच्या स्वरूपाशी त्यांना कनेक्ट करायचं आहे. कोणतंही स्वरूप, आपण बघा, छान आपण बागेत असलो, निसर्गामध्ये असलो की एक वेगळाच उत्साह असतो, ठीक आहे नाही, छान असावं, फुलं असावी, झाडं, वेली, वारा, हवा, ह्या सगळ्यामध्ये असलं की वेगळा उत्साह असतो, आनंद असतो आणि तो आनंद म्हणजे इतका असतो की आपण स्वतःला विसरून जातो. तशा आनंदामध्ये त्यांना तुम्हाला घेऊन जायचं आहे, निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गामध्ये. तुम्हाला इथं तो सुद्धा मेसेज आहे तुम्हाला
की निसर्गामध्ये येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्ही थोडंसं निसर्गामध्ये राहा, निसर्गाशी कनेक्ट व्हा. कारण ही झाडं, वेली, पानं, फुलं तुमच्याशी बोलतायत, तुम्हाला काहीतरी सांगतायत. तुम्हाला त्यांच्यासारखं हसायचं, बहरायचं आहे. आणि तुम्हाला असं उगीच अशी एनर्जी मला कनेक्ट होते की जी शांत आहे, शांत झाली आहे किंवा शांत आहे. तिचं हसणं थांबले, तिला हसायचं आहे, कळकळून हसायचं आहे, पण ती हसत नाही, स्वतःला कुठंतरी रोखून ठेवते. मग अशी कुणाची एनर्जी असेल तर त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. स्वतःला थांबवू नका, स्वतःच्या हृदयावर असे बर्डन आणतील असं काहीही करू नका. हसा, खेळा, मंत्रमुग्ध व्हा. कारण कोणीही असो आपल्यासाठी, म्हणजे बरेच वेळा आपली मुलं असतील, आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती असेल, कुणीही असेल, प्रत्येकजण आयुष्यामध्ये त्याच ह्याच्यावर राहत नाही. तर कधी कधी ती निघून जाते आयुष्यात, त्याचं काम झालं की ती आयुष्यातून व्यक्ती कुणी असू दे, पशु पक्षी प्राणी, आपण जर पेट ठेवलेलं असेल घरामध्ये, कुत्रा वगैरे असेल, मांजर असेल, काही असेल, तर त्यामध्ये सुद्धा आपला जीव किती असतो. आणि ते गेलं वगैरे काय झालं तरी सुद्धा आपला जीव खूप म्हणजे इतकं वाईट वाटतं की त्या हे होत नाही. तर ते सुद्धा इथं सांगितलं जातंय तुम्हाला की निराश होऊ नका. जर असं कोणाच्या आयुष्यात किंवा कोणाबरोबर असं झालं असेल तर तुम्हाला हा मेसेज दिला जातो की येणाऱ्या 72 तासात तुम्हाला हसा, खेळा, बागडा, जा, पुढं आहे आयुष्यात. खूप सगळ्या अजून गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा काही घेतल्याशिवाय काही नवीन येत नाही. तसं काही तुमच्या आयुष्यात झालंय तर नवीन ज्या गोष्टी तुमच्याकडे येत त्या तुम्ही एक्सेप्ट करा. आणि तुमच्या आयुष्यात जे निराशाचं हे पसरलेलं आहे ते सगळं निघून जाते. फक्त तुम्ही बजरंग बलींचा जो आशीर्वाद आहे तो घ्या. आणि येणाऱ्या 72 तासात ही टाइमलेस रिडिंग आहे. ज्या क्षणी तुमच्या समोर येईल तिथून 72 तासांसाठी ही तुमची एनर्जी आहे. तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद नेहमी मिळत राहणार आहे. तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हा. शनिवार असेल, मारुती मंदिरांमध्ये जा, शनी मंदिरामध्ये जा आणि तुम्हाला स्वतःला बघा. तिथं ती शक्ती येते, लढायचं बळ येतं. तुम्ही जाऊन तरी बघा, लढायचं बळ येतं, ताकद येते, शक्ती येते. सगळ्या ह्याच्यातून आपण बाहेर पडलो असा एक मनामध्ये एक मोठं हे येतं असं की नाही आता संपलं सगळं, असा विश्वास मनामध्ये निर्माण होतो. तुम्ही जाऊन तरी बघा. हां, थँक्यू सो मच. तर येणाऱ्या 72 तासांमध्ये अशी बजरंगबलींची शक्ती तुमच्याबरोबर आहे, त्यांना तुम्हाला ओळखायचं आहे. आणि येणाऱ्या 72 तासामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्रोटेक्शन आहे. आणि ही दोन्हीही कार्ड तुम्हाला प्रोटेक्शनचीच आलेली आहेत. तुमची ऊर्जा खूप स्वच्छ आहे. तुमचं पवित्रता आणि तुमच्यामध्ये जी सकारात्मक एनर्जी तुम्ही ती खूप फास्टली कनेक्ट करता. ती कधी कनेक्ट होते जेव्हा तुमची ऊर्जा स्वच्छ असेल. म्हणजे तुम्ही आतून बाहेरून ही पूर्ण विचार, पवित्र स्वच्छ विचार, सुंदर तुमचं राहणीमान आणि बोलणं, वाणी हे सगळं शुद्ध असेल ना, तेव्हा तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा खूप फास्ट कनेक्ट होते तुमच्याबरोबर. आणि तीच हे आहे. आणि तुम्हाला ही दोन्ही कार्ड प्रोटेक्शनचीच आहे. तर येणाऱ्या 72 तासात तुम्हाला ही प्रोटेक्शन देणारी शक्ती आहे. ती तुम्हाला काही संकेत देईल. तिथं तुम्हाला त्यांना ओळखायचं आहे. काही संकेतांद्वारे ते तुमच्या आसपास राहणार आहे. तर कारण येणारी 72 तास हे तुमच्यासाठी खूप म्हणजे एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित होईल असंही इथं सांगितलं जाते. कारण प्रोटेक्शन तेव्हाच लागतं ज्या वेळा तुमच्यामध्ये एखादी नवीन पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, तुम्हाला नवनवीन काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि ते त्या काही ह्यांना गोष्टींना असं एनर्जीना असं वाटत असतं की हे पूर्ण होऊ नये, त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर इथं ह्या ज्या एनर्जी आहेत त्या प्रोटेक्शन देतात तुम्हाला. तुमच्या अवतीभोवती घेराव असतो यांचा आणि ते तुम्हाला त्याच्यापासून प्रोटेक्ट करून ठेवत असतात. तर तुम्हाला इथं हे सांगितलं जाते, तुम्हाला जे नॅचरल डिझास्टर आहेत, ॲक्सिडेंट्स आहेत, बाहेर म्हणजे जे काही असेल, मनामधली भीती असेल, त्या सगळ्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन आहे. जर तुम्हाला मनात अशी कोणती भीती वाटत असेल, तुम्हाला काही काम करताना तुम्हाला उत्साह येत नसेल, काही असेल, तर इथं तुम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन दिलं जातं. आणि येणारे 72 तास तुम्ही खूप उत्साहात राहायचं आहे, आनंदात राहायचं आहे. कारण हे 72 तास म्हणजे तुम्हाला एक साथ आहे, परमेश्वराची साथ आहे या 72 तासामध्ये. ती साथ, तो आशीर्वाद तुम्हाला ओळखायचा आहे. तो आशीर्वाद असा आहे जो तुम्हाला फुलवण्यासाठी येतो, फुलवणारा. कारण तुम्हाला नवीन नवीन काही जी गोष्टी आहेत, काही असं आहे जे तुम्हाला करायचं आहे, नवीन गोष्टी करायच्या आहेत, नवीन काही द्यायचं आहे तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते.
नवीन कार्य करण्यासाठी तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. जे करताय त्यामध्ये भरपूर अजून संपन्नता यावी यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाते. कारण जे कार्य आहे ते चांगलं कार्य तुम्ही काहीतरी करताय म्हणून त्यासाठी प्रोटेक्शन आहे. आणि इथं हे तुम्हाला सांगितलं तर येणाऱ्या 72 तासामध्ये तुमची लाईफ मॅजिकली बदलते. मी तुम्हाला काय म्हणलं, येणाऱ्या 72 तासात का तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते? कारण चमत्कारिकरित्या काहीतरी बदलाव तुमच्यामध्ये येतोय, आंतरिक बदलाव येतोय, तुमच्या विचारांमध्ये बदलाव येतोय, तुमच्यात स्पष्टता येते विचारांमध्ये. आणि अशा काही शक्ती आहेत, ज्या दृश्य आहेत, त्या तुमच्यामध्ये प्रवेश करतायत, ज्या पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत आणि त्या तुमच्या थ्रू त्यांचं काम पूर्ण करून घेत आहेत. म्हणजे एक कार्य आहे, कुठलं पण कार्य पूर्ण करून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक शरीर खूप महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी प्रत्येक वेळी ती सोल किंवा ती आत्मा जी आहे ती शरीर निवडत असते. ते तुमचं आहे, तुमचं पॉझिटिव्हली तुम्ही खूप म्हणजे आनंदी राहणं म्हणून तुम्हाला इथं सांगितलं. जे 72 तास आहेत ते तुमच्यासाठी आनंदी राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा ती कधी ऊर्जा तुमच्यामध्ये समाविष्ट झाली हे तुम्हालाही नाही कळत. पण ती घेण्यासाठी ती येते म्हणून तयार असं नाही आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये राहताय निवांत रुटीनमध्ये आणि येणारे 72 तास तुम्हाला कळणारही नाही आहे कधी ती ऊर्जा तुमच्यामध्ये समाविष्ट झाली. अशी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती. तुम्हाला शक्तिशाली बनवणारी, तुम्हाला साथ देणारी, तुम्हाला फुलवणारी आणि तुमच्या थ्रू एक मोठं कार्य संपन्न करून घेणारी अशी ती शक्ती आहे जी तुमच्यामध्ये मॅजिकली या 72 तासांमध्ये परिवर्तन करणारे आहे, बदलणार आहे. मूलाधार तुमचं स्थित होते आणि या मूलाधारवर आर्कएंजल मायकल, मला तुम्हाला खरंच सांगायचं आहे, आर्कएंजल मायकल यांचे आशीर्वाद तुम्हाला येणाऱ्या 72 तासांमध्ये आहे. हे सुद्धा आशीर्वाद तुमच्याकडे येतात. बजरंगबलीचं म्हणूनच प्रोटेक्शन तुमच्याकडे आहे. येणाऱ्या 72 तासात मूलाधार चक्र जे तुमचं आहे ते सुद्धा हील होतं. जर काही अशा गोष्टी असतील तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला खरंच तिथं असं वाटतंय की एखादी गोष्ट म्हणजे असं रेड कलर आहे, लाल रंग आहे, मग त्याचे ते कपडे घालावेसे वाटतात किंवा खावंसं वाटत असेल तर तुम्ही ते नक्की खाण्याचे पदार्थ असतील तर कपडे घालायचे असतील लाल रंगाचे, रेड कलर तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल तर त्याच्याशी थोडं कनेक्ट राहा. पण येणाऱ्या 72 तासामध्ये थोडंसं कनेक्शन तुमचं रेड कलरशी वाढते. ते तुम्हाला अट्रॅक्टसुद्धा करेल, आकर्षित करेल. जास्वंदाची फुलं आहेत त्या फुलांची तुमचं आकर्षण होईल आणि जास्वंदाचं फुल हे तुम्हाला खूप जास्त ठिकाणी दिसेल. जास्त वेळा तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हाल आणि ते या 72 तासामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे गणपतीचं दर्शन करता आलं, श्री गणेशाचं दर्शन करता आलं, दर्शनाला जाता आलं तर नक्की तुम्ही तिथं जा आणि जास्वंदाची फुलं जी आहेत ती नक्की तुम्ही श्री गणेशांना अर्पित करा. कारण येणारे 72 तास हे तुमच्यासाठी मूलाधार स्थित करते आणि ती मूलाधार स्थित होताना हे प्रोटेक्शन नक्कीच आहे. प्रोटेक्शन तर पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही उत्साही आनंदी तर अगोदरच पाहिजे. पण हे सगळं होत आहे अगदी म्हणजे काय मधुर मिलन आपण म्हणतो ना तसा हा सगळा एक संयोग जुळून येतोय ह्या 72 तासांमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड तयार राहायचं आहे इथं हे सांगितलं जाते. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा खूप येणाऱ्या 72 तासामध्ये तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, जे काही कार्य तुम्ही करताय, काही काम तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त असं बदल तुम्हाला जाणवेल. तुम्ही काहीतरी वेगळं करताय, वेगळं काहीतरी होतंय असं तुम्हाला जाणवेल. आणि येणाऱ्या 72 तासामध्ये तुमच्यामधली कला, नृत्य जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये आविष्कार म्हणजे बदल आहे, त्याच्यात आविष्कार होते. असं एक म्हणजे आता मला शब्द नाही असं वेगळ्याच तुम्ही धूनवर म्हणजे जे नृत्य बघा तांडव असेल किंवा हे असं जर तुम्ही करत असाल तर ते करताना अगदी तुम्ही करत जरी नसाल तरी हा नृत्य प्रकार तुमच्या समोर येईल. अशी एखादी मूव्ही असेल किंवा काही ह्याच्यामधून असेल तुम्ही बघितलं असेल पिक्चर असतील तर ह्याच्यातून तुम्हाला बघायला मिळेल ते की तांडव नृत्य. ह्या नृत्याशी सुद्धा तुम्ही कनेक्ट होते कारण त्याचे हावभाव, हातवारी, बोली आणि हे सगळं बॉडी लँग्वेज इतकं सुंदर आणि साक्षात कधी म्हणजे महादेवाची कनेक्ट झालो हे लक्षात नाही. तर अशा नृत्याची सुद्धा तुम्ही कनेक्ट होताय तांडवाशी आणि तुम्ही त्यात येणारे 72 तास म्हणजे हे आनंद तांडव आहे. येणारे 72 तास हे आनंद तांडव आहे.
आणि यामध्ये म्हणूनच तुम्हाला सांगितलं जाते, म्हणून तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन दिलं जाते. महादेवांचं बजरंगबलीचं प्रोटेक्शन आहे इथं. श्री गणेशांचा आशीर्वाद आहे. एक शक्ती प्रवेश करते, तर त्या शक्तीचा आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषात तिचं स्वागत करा. इथं तुम्हाला ते सांगितलं जाते. म्हणून येणाऱ्या 72 तासात स्वतःला ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवा, प्रेझेंट मोडमध्ये जास्तीत जास्त ठेवा सांगितलं जाते तुम्हाला. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये स्पिरिच्युअल अवेअरनेस तुमचा वाढतोय. ब्लेसिंग्स आहेत त्याच्यासाठी. स्पिरिच्युअल अवेअरनेस म्हणजेच अध्यात्माबद्दलची एकरूपता, भक्ती, प्रेम आणि तुमच्या गुरूंबद्दलचं आकर्षण, म्हणजे आज भक्तिमय आकर्षण, एक शिष्यमय गुरुमय एक आकर्षण जे आहे ते वाढते. गुरूंच्या चरणांकडे धाव घेणं हे वाढते. त्यांच्यामध्ये विरून जाणं हे वाढते. त्यांच्यातल्या भक्तीशी कनेक्ट होणं हे वाढते. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये हेच आहे की अशी भक्ती तुमची आहे जी आतून वर येते, आतून वर येते. कारण तुमच्यात साक्षात महाकालीनी म्हणजे कालींच्या प्रवेशानं तुमच्यातली जी नकारात्मकता आहे ती संपलेली आहे. आणि जो पॉझिटिव्हनेस आहे, जी सकारात्मकता आहे, भावुकता जी आहे ती अजून वरतीपर्यंत जाते, वरपर्यंत जाते. तुमचं मुलाधार स्थिर होतं, थर्ड चक्र तुमचं ॲक्टिव्ह होते. आणि म्हणून तुम्हाला इथं येणारे 72 तास खूप स्वतःला असं प्रेझेंट मोडमध्ये तुम्हाला इथं ठेवायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि बॅलन्स होत आहे. ही खूप मोठा हा मेसेज आहे. आणि तुम्हाला इथं दिला जातो की येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्ही बॅलन्स होत आहे. कारण शिव आहे तिथं, पार्वती आहे तिथं, शिव असल्याशिवाय आयुष्यामध्ये संपूर्णता येत नाही. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये ही संपूर्णता तुमच्यामध्ये येते. मग ही संपूर्णता येत असेल शिव पार्वतींची आणि पार्वती शिवांशी मिळत असतील, संयोग, मी तुम्हाला काय म्हटलं, हे हा एक संयोग आहे. मधुर मिलन जे काय आपण म्हणतो ते संयोग जो आहे तो जो आहे रूप होण्याचा किंवा आपण म्हणतो बॅलन्स्ड. कारण जी आता आध्यात्मिक ज्या सोल्स आहेत त्यांना माहिती आहे बॅलन्स होताना खूप गोष्टी अशा होतात आणि आयुष्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा आणि एक प्रकाश आयुष्यात प्रवेश करतो आणि आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळते. ते हे बॅलन्स झाल्यामुळंच होतं. तर हा बॅलन्स तुमच्यामध्ये येतोय. म्हणून येणारे 72 तास एवढं मोठं प्रोटेक्शन त्याच्यासाठीच तुम्हाला दिलं जाते. तर हे ओळखा, हे समजून घ्या आणि येणारे 72 तास स्वतःला प्रेझेंट करा. ज्यांना ही रिडिंग मिळते तेव्हापासूनचे 72 तास त्यांना विविध गोष्टी म्हणजे तुम्हाला दिसायला लागतील. विविध गोष्टी तुम्हाला दिसायला लागतील, कळायला लागतील. अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला नाविन्य दिसेल आणि तुम्हाला ते घेताना सुद्धा आवडेल. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये रममाण व्हायला सुद्धा आवडेल. तर इथं हे सांगितलं जाते खूप बॅलन्स होत आहे तुम्ही. एक डिवाईन फेमिनिन एनर्जी जी आहे ती एनर्जी तुमच्याशी कनेक्ट होते. जी पार्वतींची एनर्जी आहे ती तुमच्याशी कनेक्ट होते. म्हणूनच तुमच्या आयुष्यात हॅपीनेस आणि हार्मोनी येते. आयुष्यात आनंद आणि सुख, समाधान हे सगळं अनुभवायचं आणि ते सगळं घ्यायचं. ते एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये येतोय. तो जो येतोय तो म्हणजे या 72 तासामध्ये. मग हे 72 तास स्वतःला प्रेझेंट मोडमध्ये ठेवलं पाहिजे. ज्या गोष्टी पास्टमध्ये झाल्या त्या गोष्टीमध्ये अडकून न पडता आत्ता काय घडतंय, आत्ता काय गरजेचं आहे, आत्ता मी काय केलं पाहिजे, आत्ता ह्या प्रेझेंट मोडमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे येणारे 72 तास तुम्ही बॅलन्स्ड होत आहे. आणि बॅलन्स होत आहे म्हणूनच तुमच्यासाठी ह्या ज्या शक्ती आहेत, त्या सगळ्या शक्ती आहेत त्या तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी येत आहेत. तुम्ही प्रेझेंट मोडमध्ये राहा फक्त. तुम्हाला सांगितलं जातं येणाऱ्या 72 तासांमध्ये बघा तुमची ब्युटी म्हणजे त्या 72 तासात तुम्हाला खूप स्वतःला तयार ठेवायचं आहे. म्हणजे असं छान राहायचं आहे, छान आवरायचं, छान राहायचं. स्वतःचं तुमचं सौंदर्य, सुंदरता ह्याला जपणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं, ह्यासाठी सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या 72 तासात. येणाऱ्या 72 तासात प्रिपेअर स्वतःला खूप छान ठेवायचं, हसत, आनंदी, मस्त. आणि ह्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं निसर्गामध्ये थोडंसं कनेक्ट व्हा, लाल फुलांशी कनेक्ट करा, जास्वंदाशी कनेक्ट व्हा.
कारण त्यावेळी तुम्हाला खूप छान वाटेल, स्वतःला सुद्धा त्याच्यासारखं छान रंगतदार तुम्ही दिसायला लागाल. अशी तुमची ब्युटी, तुमची सुंदरता आणि प्रॉस्परिटी खूप तुमच्यामध्ये अबंडन्स येणाऱ्या भारतदसामध्ये आहे. तुमच्या ब्युटीमध्ये खूप छान लुक तुमचा होतोय येणाऱ्या भारतदसामध्ये. आणि जे जे काय म्हणजे अबंडन्सचे जे दरवाजे तुमच्यासाठी थांबले होते, आर्थिक सुबत्ता आपण म्हणतो ते मूलाधार चक्र, ते मूलाधार चक्र सुद्धा तुमचं ॲक्टिव्ह होते आणि तुम्ही बॅलन्स्ड होत आहे. पार्वतींची देवी शक्ती तुमच्याशी कनेक्ट होत आहे. आणि जेव्हा शक्तिरूप कनेक्ट होतं त्यावेळेला अनेक अशा नकारात्मक शक्ती निघून जातात आणि पॉझिटिव्ह पूर्ण सकारात्मक अशी एनर्जी तुमच्यामध्ये प्रवाहित होते. तर हा जो विश्वास आहे हा तुमच्यामध्ये तयार होतोय, निर्माण होतोय, हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. म्हणून येणाऱ्या घातक तसं तुम्ही तयार राहा, तुम्ही तयार राहा, तुमच्यासाठी सगळं काही येते. आणि हा मेसेज तुम्हाला दिला जातोय, ओळखायचं आहे तुम्हाला. तुम्हाला काय संकेत मिळाले येणाऱ्या घातक तसा ते तुम्हाला जे संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील, जे मेसेज पोहोचवले जातील, काही अशा घटना, काही गोष्टी तुमच्याबरोबर नवीन नवीन होतील, स्वप्न, काही दृष्टांत तुम्हाला दिले जातील, ते काय आहे, काय आहे, तुम्हाला काय दिलं जातं हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि त्यावर तुम्हाला पुढं तुमच्या खरंच आध्यात्मिक जर्नीची तुमच्या सुरुवात होते. आणि मग त्यातून तुम्हाला पुढं एक एक पायरी प्रत्येक मेसेजेसमधून असेल, या टॅरो रिडिंगमधून असेल किंवा इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमच्या ह्या जर्नीला पुढे घेऊन जाण्यासाठी मेसेजेस दिले जातील. ओके, थँक्यू सो मच. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटायचं असं छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम. थँक्यू सो मच.